दातात अडकले माझे ते मक्याचे ऊस. जाताना काढूया किल्ली पन्हाळगड. कारण जाताना काय झालं, येताना माझा जानी माकड नाही. हा बघा पन्हाळा. हिरवा निसर्ग केवढं गार फुकन हे असं मस्त वाटतं की नाही पन्हाळा. पन्हाळगड बस पण आहे फिरायला बघ. चांगलं कणीस भाजलं बघ आता. नाही चांगलं भाजलं म्हणलं. तू जरा जास्त लाव लिंबू. जास्त लाव. चटणी मीठ ते चिटकॉन मध्ये असंच लागते. ते म्हणतात आजपर्यंत कच्चच राहते. कसं कच्च राहील? फुटाय पाहिजे. फाट 40. आमच्या महाराजांचा बुट्टा खरं चालू आहे. पन्हाळगड किती सुंदर आहे आमचं पन्हाळगड कोल्हापूरचं. कसलं भारी आहे रे. भिंती वगैरे बघ कसल्या त्या अजून मजबूत आहे की नाही. आणि आपल्या आता हल्ली घरं बांधली गेली की चिरा पडतात. पहिल्याची टेक्नॉलॉजी काय असणार आहे. शेवाळले बघ इकडं. बाबा मला भीती वाटतं वरनं. दर मला वर चढत म्हणलं अवघड पाया पावसात. वा कसलं घसरंडी सगळी. आम्ही वर चढलो याच्यावर मी तर. यावरच एकदा पडलेलो आम्ही आलो तेव्हा. दातात अडकले माझे ते मक्याचे ऊस. तिकडे दाखवली वरचा. हां फोटो आला. तोंड करा तिकडं. इथे लागले भोपांड मक्याचं. ओके बघू काढू. झाड मारा. पपचिक राजा बाबू. आमचे राजा बाबू बसले छत्र धरून. महाराज बसले छत्र घेऊन. आम्ही आलो झुणका भाकरी खायला.
मालक काय खाणार तुम्ही आता? तुम्ही काय खाणार? झुणका की भाकरी? वांग भाकरी खाणार नाही? वांग भरलेलं वांग काय ते पण चांगलं असतं म्हणे. आम्ही इथं भाजी भाकरी खाल्लं आहे, बेसन भाकरी. पण जरा पण चव नाही आणि बाई आमच्या जरा पण लक्ष देणार जोडप्याकडे ते म्हातारी लक्ष देत होती. जरा पण लक्ष देऊन आमची भाजी भाकरी संपलं तरी. आम्ही वांग्याची ऑर्डर केली ती भाकरी संपली तरी वांग आले नाही आम्हाला, त्यामुळे आम्ही कॅन्सलच केले. या ठिकाणी नाही चांगली मिळेल, या ठिकाणी सर्विस चांगली मिळाली नाही आम्हाला. आम्ही तिथं भाजी भाकरी खाल्ल्या पण आम्हाला काही आवडलेलं नाही. आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. एक भाकरी खाल्ली तिथं तरी पातळमध्ये आपली भाकरी चांगली आहे पण सगळी चांगली झुणका गार. त्यामुळे आता आम्ही दुसरीकडे चाललो. दुसरी एका ठिकाणी चांगलं मिळते, बघूया कुठं चांगलं मिळतं. यांना माहिती आहे चाललो आहे आम्ही स्पेशल फक्त भाजी भाकरी खाण्यासाठी, झुणका भाकरी खाण्यासाठी इथं आलो होतो पन्हाळ्यावर. नाही तर तिला दुसरीकडे चाललो आता. आज पण चांगली खायची करतेलं. आम्ही जिथं खाल्लं तिथं तर मला काही आवडतं गार तिथं झुणका दिला त्यांनी आम्हाला आणि सर्व्हिसही चांगली केली नाही. त्यामुळे आता आम्ही दुसरीकडे खाणार आहे. कुठे खातं बघूया. मिस्टरना सगळा पन्हाळा माहिती किल्ला मला पण माहिती आहे. मी पण तीनदा चारदा आलेले आहेत. आता पण माझ्या काही लक्षात जास्त राहत नाही. 2-3 वर्ष गेली की विसरते मी सगळं. असं झालं आहे माझं आता. मला काही लक्षात येत नाही आणि पन्हाळा एवढा मोठा की इकडं तिकडं काही कळत नाही मला. कसलं गार वारे नाही. तर मागच्या वेळेस आपण गेलतो ना वर दिसतं का तुका समोरचं काही दिसत नाही. एवढं गरम गरम आवडला.